तर आज मी करत आहे शेंगदाण्याची भाजी. तर इथे मी विदर्भ स्टाईल करत आहे. तर इथे मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहे, त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा कांदा, थोडेसे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरची आणि थोडं कोरिअँडर टाकून मी ग्राइंड करून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी तेल गरम केलं होतं, त्यामध्ये ह्या प्युरी जी आपण पेस्ट केली होती ना, ती यामध्ये टाकून घेतली आहे. तर याला छान शिजू द्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटत आहे. त्यानंतर इथे हळद, तिखट, मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं आपण इथे टाकून घेऊया. तर इथे मी थोडंसं धने पावडर आणि जिरं पावडर पण ॲड केलेलं आहे. तर इथे मी कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे ॲड केलेला नाही आहे. तर इथे छान या मसाल्यांना पण यामध्ये शिजू द्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आणि ही भाजी जेवढी सिंपल आहे तेवढीच खायला पण टेस्टी असते. आणि इथे आता मी टमाटर टाकून घेतल्याने आपल्याला टमाटर छान असं शिजू द्यायचं आहे. तर जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतं घरात आणि भाजी काय करायची हा प्रश्न असतो, तर तेव्हा तुम्ही एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा. तुम्ही याचे फॅन होऊन जाईल. तर यासोबतच मी भाकरी केलेली आहे, साईडला बनवत आहे. तर याच्यासोबत भाकरी खूप छान वाटतात. तुम्ही चपातीसोबत पण ही भाजी ट्राय करू शकता. तर भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाले पण खूप छान असे शिजले आहे. तर आता याच्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो यामध्ये ॲड करून घेऊया. तर मी हा कूट थोडा बारीक केला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाडसर पण करू शकता. तर आमच्या घरी तर माझ्या हसबंडची ही फेवरेट भाजी आहे. जेव्हा भाजीला काही नसतं किंवा त्यांना विचारलं तर ते म्हणतात की ही भाजी बनव. तर त्यांची फेवरेट आहे. तर म्हणून मी आज ही बनवली होती खास त्यांच्यासाठी. तर इथे आता छान असं शेंगदाणे पण छान शिजले आहे. तर तुम्ही बघू शकता याला छान असं शिजू द्यायचं आहे. नंतर आपण याला पाणी ॲड करून जितकं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे पातळ आणि घट्ट त्यानुसार आपण पाणी ॲड करून घेणार. तर मी इथे थोडंसं 1 ग्लास पाणी इथे ॲड करून घेतलं आहे. आणि शेंगदाण्याची भाजी असल्यामुळे रस्सा हा शेंगदाण्याचा घट्ट होतो. तर छान याला 1-2 उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण याला कोरिअँडर वगैरे टाकून गार्निश करायचं आहे किंवा कोरिअँडर टाकल्याने त्याची चव अजून दुप्पट होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशी भाजी कधी खाल्ली आहे का किंवा तुम्ही अशी भाजी कधी बनवता का तेही नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही भाजीचा कलर रेड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची न वापरता लाल तिखटचा वापर केला तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी भाजीला उकळी आली आहे आणि भाजी इतकी छान झाली होती. टेस्ट आमच्याकडे तर फेवरेट आहे, आम्ही नेहमी बनवत असतो मध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आमच्याकडे वीर आणि नेमीला पण ही भाजी आवडते. जनरली मुलं अशा भाज्या खात नाही, पण माझ्या मुलांना दोन्ही मी सवय लावली आहे सगळ्या भाज्यांची, त्यामुळे ते दोघं पण आवडीने खातात. तर नेमी पण ही भाजी खाते. तर भेटू अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.